हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याच वेळेला ना घरामध्ये असं खूप काही सामान असतं, म्हणजे मला तरी खूप जास्त असं कोणत्याही वस्तू जपून ठेवायची लहानपणापासूनच सवय आहे। आणि आता किचनमध्ये जसं की मोठं झालो की आपण किचनमध्ये असतोच, तर किचनमधल्या पण सगळ्याच वस्तू मी जपून ठेवत असते। तर तसंच माझं काहीसं झालं होतं आणि एका बरणीमध्ये हे सगळे मी जे काही स्पून आहेत तर ते ठेवले होते। आपण जेव्हा बरणी विकत घेतो तर त्यावेळेला प्रत्येक बरणीमध्ये स्पून येतातच, तर तसंच माझं पण काही झालं होतं। तर ही जी बरणी आहे यामध्ये असे काही स्पून आले होते आणि काही जे आहेत ते असे एक्स्ट्राचे आहेत, त्यासोबत काही प्लास्टिकचे सुद्धा आहेत आणि काही वुडन सुद्धा आहेत आणि यासोबत आईस्क्रीम स्टिक सुद्धा मी जपून ठेवल्या होत्या। म्हणजे दर उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा आईस्क्रीम खाण्यात येतात आणि त्याच्या ज्या सगळ्या स्टिक आहेत तर त्या मी इथे जमवून ठेवल्या होत्या। आणि आज म्हटलं ही जी बरणी आहे ती एकदा पाहावी, तर यामध्ये भरपूर अशा मला स्टिक दिसल्या। या सगळ्या स्टिक मी आता इथे बाजूला काढून घेणार आहे, कारण याचं काहीतरी क्राफ्ट बनवावं म्हणून हे सगळं चाललं होतं। आणि त्यावेळेलाच मला समजलं की आपल्याकडे एवढे सगळे स्पून आहेत, तर याचं काय करायचं। तर नंतर असंच कधी लागतील म्हणून परत ठेवून दिले, पण किती आहेत कसं आहे ते सगळं व्यवस्थित पाहिलं आणि आता यातलेच काही स्पून मी रेग्युलर वापरासाठी काढणार आहे। कारण काही जे बरणी काही डबे आहेत तर त्यामध्ये काही स्पून नव्हते, ते मी चेक केलं आणि ते स्पून आधी काढून घेतले। आणि यातले काही स्पून मी टियाला खेळण्यासाठी सुद्धा देणार आहे, कारण तिचं बऱ्याच वेळेला चाललं असतं की मम्मी मला माझ्याकडे हे किचन सेटमध्ये हे नाही आहे ते नाही आहे, आणि माझं जे किचनमधले आहेत सगळे भांडे वगैरे तर ती घेत असते। तर यातले हे 2 स्पून मी तिच्यासाठी साईडला ठेवलेत आणि ते तिला मी देणार आहे। अशीच भरपूर अशी काही ना काही कामे घरामध्ये चाललेली असतात दुपारच्या वेळेमध्ये, आणि हे सगळं नेहमीच महिन्याला 2 महिन्याला आपल्याला चेक करावंच लागतं। तर तेच मी असंच चेक करताना मला माझा हा ॲप्रॉन सापडला। तर हा ॲप्रॉन मी डीमार्टमधून आणला होता आणि थोडासा जाडसर आहे, म्हणजे जीन्सचा आपला जसा कपडा असतो तर तसाच कपडा आहे। तर म्हटलं की हा सध्या काही वापरायला नको, म्हणजे याला आता आणून झालेत जवळजवळ 1.5-2 वर्ष आरामात होऊन गेली आहेत आणि तसंच ठेवलं होतं, पण तो वापरायला न काढला। आणि आता म्हटलं की जरा थंडीचे पण दिवस आहेत तर मग आता हा ॲप्रॉन वापरूया। असं पण ठेवून ठेवून किती दिवस आतमध्येच ठेवणार, त्यावेळेला मला खूप जास्त आवडला होता, पण आता मी तो वापरायला काढतीये। आणि त्यासोबत अशा छोट्या छोट्या टियाच्या बॅग, तिच्या कॅट असं काही ना काही तिच्या छोट्या बॅगमध्ये जपून ठेवते। टियाकडे सुद्धा आता बऱ्यापैकी बॅगचं कलेक्शन होत आहे, त्यातलीच ही एक दुसरी बॅग आहे, तर तुम्ही बघू शकताय। अशा तिच्या भरपूर अशा बॅग आहेत, काही मी स्टिच केलेल्या आहेत, तर ही मी स्टिच केलेली आहे। आणि काही अशा आपल्याला बऱ्याच वेळेला काही गिफ्टमधून किंवा काही ना काही मिळत असतं, तर त्यामधल्या सुद्धा आहेत। असं मिळून तिचं बॅगचं कलेक्शन भरपूर झालंय आणि तिला सुद्धा आता खूप जास्त बॅगची म्हणजे आवड निर्माण होते। आणि त्यात मी ही स्टिच केली होती माझ्यासाठी, पण ही पण तिला जास्त आवडली आणि ती खेळत असताना रोज ही बॅग घेऊन फिरते। याच्यामध्ये तिचं जे काही टॉयज आहेत, छोटे मोठं सामान आहेत, असं तिचं नेहमीच ठेवणं चालू असतं। तर अजून एक आहे, ती काही मला मिळत नाही आहे आणि कालच मग आम्ही तिला एअरमफ पण पाहिजे होता म्हणून तो पण घेऊन आलो। आणि त्यासोबतच आज तुमच्यासोबत मी काही क्रिसमसचं जे काही आहेत तर ते थोडंसं शेअर करणार आहे। तर हे माझ्या ऑफिसमधलं आहे, खरं तर माझ्या ऑफिसच्या वेळी मला मिळालं होतं। आणि ही टिया 1 वर्षाची असताना तिचं फोटोशूट करायचं होतं क्रिसमसचं, फर्स्ट क्रिसमस, त्यासाठी मी बनवला होता क्रिसमस ट्री आणि तो अजूनही आहे। तर तो मला आज मिळाला, तर म्हटलं चला तो पण तुमच्यासोबत शेअर करूया। म्हणजे याला पण 3 वर्ष होऊन गेलीत, तरी पण तो अजून जशाचा तसा आहे। आणि त्यासोबत काही मी गिफ्टसुद्धा असे बनवले होते, जे की मी असेच फोटोशूटसाठी ठेवणार होते। तर हे बिग गिफ्ट्स म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये तसं तर काहीच नाही आहे, नॉर्मली आपले प्लास्टिक नाही सॉरी ह्याचे कार्डबोर्डचे शीट आहेत आणि त्याचेच हे बॉक्स बनवलेले आहेत आणि तिच्यासाठी हे गिफ्ट म्हणून असे ठेवले होते। तर हे सगळं तिला काढले आणि आता खेळायला दिले। आणि आता असं पण क्रिसमस येत आहे, तर म्हटलं चला तिला पण आता म्हणजे थोडं थोडं कळत आहेत सगळ्या गोष्टी, त्यासाठी मी खेळण्यासाठी दिलं, म्हणजे ती पण समजून उमजून सगळ्या गोष्टी करत असते। आणि त्यासोबत आज मी अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ती म्हणजे आपण बऱ्याच काही आपल्याकडे वस्तू असतात तर त्याचा आपण रियूज कसा केला पाहिजे, त्यातलीच ही एक आहे। तर हे आपले जे टिश्यू पेपर असतात त्याचं आतमधला पार्ट आहे आणि याचासुद्धा आज मी छान असा वापर करणार आहे, जे की माझा खरंच मला गरजेचा होता।
आधीच्या व्हिडिओमध्ये मी एकदा शेअर केलं होतं की मिशोवरून मी ह्या गोटापट्टी लेस ऑर्डर केल्यात आणि लेस खरंच खूप चांगल्या आहेत. जर कोणाला अजून पाहिजे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये लिंक विचारा, मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. आणि या लेस म्हणजे 3 प्रकारच्या लेस आहेत आणि या अशाच नॉर्मली ओपनली मिळतात आपल्याला अशा प्रकारे. तर आपल्याला जेव्हा या लेसचा वापर करायचा असतो तेव्हा खूप जास्त गुंता होतो आणि मग आपल्याला व्यवस्थित असा वापर करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला मग कसं करायचं, आणि वेळ तर भरपूर जातो पण खूप जास्त गाठी होतात आणि मग लेस पूर्ण गुंतडाच होऊन जातो, काहीच सुचत नाही. तर त्यासाठीच मग आता हे माझ्याकडे 2 आतमधले ते टिश्यू पेपरच्या सर्कल्स होते, तर हे गोल आहेत आणि याच्या भोवतीच मी अशा प्रकारे आता पूर्ण जी लेस आहे तर ती अशी लावून घेणार आहे. म्हणजे पूर्ण यालाच गुंडाळून घ्यायची, जेणेकरून आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा व्यवस्थित आपण याचा असा वापर करू शकतो. आणि आत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता की खूप जास्त गुंता होतोय आणि मला हे काढायला मग बराच वेळ लागला. पण आत्ता वेळ जरी लागला तरी काही हरकत नाही, कारण जेव्हा आपल्याला पाहिजे असते, जेव्हा आपल्याला याच्यापासून काही बनवायचं असेल तर त्यावेळेला मग खूप जास्त ते पण काम असतं प्लस हे पण काम. तर अशी बरीचशी कामे असतात जी की दुपारच्या वेळेमध्ये काही ना काही करायची असतात. कारण आपण जेव्हा अशी कामे आवरत असतो, घरातलं काही आवरत असतो, तर त्यावेळेला आपल्याला काही ना काही नवीन जुन्या वस्तू मिळतात आणि त्यानुसार मग असंच काहीतरी ठरवून आपण मग काही ना काही बनवत असतो. म्हणजे माझं तरी हे अशा प्रकारेच असतं, जेव्हा असं काही बनवते तर मग वस्तू मिळाल्या की चला आपण याचं हे बनवूया किंवा असं काहीतरी करूया, याचा यासाठी उपयोग होईल असं डोक्यामध्ये चालूच असतं. आणि हे प्रत्येक गृहिणीच्या बाबतीतच होत असेल असं मला तरी वाटतं. तर ही अशी दुपारची कामे असतात आणि तीच करण्यामध्ये मग बऱ्यापैकी वेळ जात असतो. रेग्युलरली हीच काम नसतात पण अशा पद्धतीचीच काही ना काही कामे आपण नेहमीच करत असतो. सध्या टियाच्या ज्या बुक्स वगैरे आहेत तर ते घरी तर नसतातच, म्हणजे त्यांचे जे क्लास रिलेटेड आहे तर ते सगळं स्कूलमध्येच ठेवून घेतात. त्यांच्या बॅगमध्ये काही ते डेली आम्हाला द्यावं लागत नाही. पण ते सोडून तिच्याकडे बाकीचे पण, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला लहान मुलांसाठी आणतो की सगळंच काही शिकण्यासाठी स्टार्टिंगचे, तर त्यातलेच काही 2-3 बुक आहेत आणि काही नोटबुक आहेत ज्या की माझ्याच आहेत खरं तर, पण तिला पण कधी त्याच्यावरती काही ना काही करायचं असतं म्हणून ते तिने घेतलेले आहेत. तर अशा सगळे जे काही बुक नोटबुक आहेत त्यासोबत तिच्याकडे 1-2 कंपास आहेत, तर त्यामध्ये पेन पेन्सिल पण तिचे ठेवलेले असतात घरीच. आणि हे सगळं इकडे तिकडे नेहमीच अस्ताव्यस्त होत असतं आणि ती बऱ्याच वेळेला त्याचे टोपण वगैरे पण काढून सगळं सेपरेट ठेवत असते. तर मी तेच सगळं आज म्हटलं व्यवस्थित तिचं ते पण आवरून द्यावं, जेणेकरून तिला पण ते कधी पण पाहिजे तेव्हा व्यवस्थित घेते. कारण बऱ्याच वेळेला मग आपण कामामध्ये असतो आणि मुलं नेहमीच विचारत असतात की माझं हे कुठे आहे आणि माझं ते कुठं आहे. तर तिच्याकडे स्कूल बॅग सोडून अजून 2 एक्स्ट्रा बॅग आहेत ज्या की माझ्या समोरच आहेत. आणि दोन्ही बॅगपैकी म्हटलं एका बॅगचा आता जास्त काही वापर नाही आहे, म्हणजे तशी बॅग छोटीशी आहे स्कूलसाठी, तर ती त्याचा वापर करत नाही. तर मग या बॅगमध्येच आपण तिचं जे काय आहे ते सगळं सामान घरचं ठेवूयात. तर मग सगळ्या तिच्या बुक नोटबुक आणि पेन पेन्सिल हे सगळंच मी एकत्र केलं आणि या बॅगमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलं, जेणेकरून तिला जेव्हा काही पाहिजे असेल तर ती ही बॅग ओपन करेल आणि यातलं जे काही सामान पाहिजे असेल तर ती काढेल. त्यासोबत ही जी दुसरी एक बॅग आहे जी सॉफ्टमध्ये आहे, फरची म्हणतात किंवा वेल्वेटची तशा टाईपची, तर ती बॅग असंच तिला नंतर कधी बाहेर जायचं असेल किंवा गार्डनमध्ये किंवा इकडं तिकडं, मग त्यामध्ये ती तिचं बॉटल किंवा कधी कधी टॉईज पण घेते खेळायला, तर त्यासाठी ती यूज करायची म्हणून ती व्यवस्थित अशी ठेवली. आणि तिच्या बॅगमधून मला एक पॉकेट मिळालं जे की माझंच पॉकेट आहे खरं तर, पण ते पण तिने सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूवर टिया माझ्या कब्जाच करत असते. त्यानंतर 2 हँकीसुद्धा होत्या, त्या तिलाच पाहिजे असतात म्हणून तिनं समोरच्या बॅगमध्ये कप्प्यात ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे मग काही ना काही खजाना मिळत असतो त्यांच्या बॅगमधून सुद्धा, किंवा तिच्या वस्तू जेव्हा मी असं काढते तर त्यावेळेला मला कळतं की अरे माझं हे मी शोधत होते आणि हे तर हिच्याकडे आहे. असं बऱ्याच वस्तू ती माझ्या कब्जा करत असते. तर तिची सगळी बॅग वगैरे आता इथं व्यवस्थित आवरून दिली. त्यानंतर माझं शिलाईचं तर काही ना काही काम चालू असतंच. तर हे बघा अशा पद्धतीने मी आता लेस पॅक करून ठेवल्यात, जेणेकरून जेव्हा पाहिजे तेव्हा घेता येतील. आणि या काही अजून दुसऱ्या लेस आहेत ज्या की पहिले टियाचे ड्रेस होते, तर
त्याचेच आहेत आणि मी या काढून घेतल्या होत्या, कारण याचा पण परत अजून काहीतरी वापर होईल. त्यानंतर हे इलास्टिकसुद्धा एक मला मिळालं आणि ह्या सगळ्याच माझ्याकडे अशा भरपूर काही लेस आहेत, इलास्टिक आहेत. हे सगळं आता व्यवस्थित मला परत अजून एका बॉक्समध्ये ठेवून द्यायचे, कारण याचा पण खूप जास्त गुंता होतो आणि मग एकमेकांमध्ये मिसळली जातात आणि जेव्हा जी पाहिजे ती घेता येत नाही. तर हे मी आधी सगळं चेक केलं होतं की कुठे काय आहे काय नाही, सगळं काढून घेतलं आणि ह्या जवळ करून ठेवल्या होत्या, म्हणजे एका ठिकाणी ठेवून दिल्या. आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित म्हटलं ठेवून द्यावं. ही पण लेस खरंच खूप छान आहे, रेड कलरची आणि त्यावरती व्हाईट असे हार्ट शेप आहेत. खूप छान आहे, म्हणजे एकदम मस्त आहे, मला तरी खूप जास्त आवडली. आणि ही पण आता व्यवस्थित असं सगळंच मी इथे ठेवून देते. असं काही ना काही भरपूर असं सामान असतं, तर हे सगळं आवराआवरीमध्ये भरपूर आपला वेळ जातो आणि आपल्याला असं वाटतं की अरे दिवस कसं पुरत नाही, कारण अशी छोटी मोठी सगळीच कामे सगळ्यांनाच माहीत नसतात की दिवसभर काही ना काही कामे चालू असतात. सगळ्यांना जे मेन काम दिसतं तर ते म्हणजे फक्त स्वयंपाक, कपडे, भांडी एवढंच दिसतं, पण बाकीची जी काही आपली आवराआवरी असते, डेलीची क्लिनिंग असते किंवा काही ना काही असतं, हे सगळं कोणाच्याच लक्षात येत नाही.